हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही सेलिब्रेट करतोय पूर्वाचा स्वीट 16 बर्थडे. येस, ॲक्च्युली आमचा आधी असा प्लॅन होता की सगळ्या फॅमिलीला, फ्रेंड्सला बोलवावं आणि छान बाहेर असा हा बर्थडे सेलिब्रेट करावा. पण पूर्वाची इच्छा होती की मला असं ग्रँड वगैरे काही सेलिब्रेट करायचं नाही आहे. माझे काही फ्रेंड्स येतील आणि मला त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे. मग तिचं ऐकायलाच हवं नाही का. डेकोरेशनच्या बाबतीत सुद्धा तिचं असंच होतं की हेवी किंवा खूप असं जास्त डेकोरेशन करू नका, लाईट वेट असेल तेवढंच आपण सगळे मिळून करू म्हणून. फूडच्या बाबतीत मात्र तिची रिक्वायरमेंट होती, तिला हवं होतं तेच मी फूड बनवलेलं आहे. तिनं आधीच मला छोटीशी लिस्ट सांगितली होती. थोड्या वेळात काय काय बनवलं आहे फूडमध्ये ते बघूयात. आणि केक म्हणाल तर तिनं आधीच 2-4 दिवस आधी आत्तूला कॉल केला होता की तिला कसा हवा आहे केक. त्या पद्धतीनं माझ्या नंदूबाईंनी छान केकसुद्धा बनवून आणला आहे, तोसुद्धा थोड्या वेळात दाखवते. आत्ता म्हणाल तर थोडंफार इथलं डेकोरेशन आहे ते आम्ही आवरून घेतो. खूप अशी घाई गडबड आम्ही आज केलेली नाही आहे. निवांत 5 पर्यंत घरची बेसिक जी काही कामं आहेत ती उरकून झालीत आणि आता तिच्या मैत्रिणी म्हणाल तर त्याही आल्यात, पण तिच्या रूममध्ये बसलेत. थोड्या वेळात ते येतीलच खाली. त्यावेळेत आम्ही मस्त आता चहा घेऊ आणि त्याचबरोबर इथलं थोडंफार जे काही डेकोरेशनचं आहे ते कंप्लीट करू. तर बड्डेसाठी म्हणाल तर पूर्वाचे काही फ्रेंड्स येणार आहेत, त्यानंतर माझ्या नंदूबाई आलेल्या आहेत, माझ्या मोठ्या नंदेची मुलगीसुद्धा आली आहे आणि त्याचबरोबर माझ्या काही फ्रेंड्ससुद्धा येतील. भरपूर बलून फुगवलेले आहेत मशीन असल्यामुळं आणि ते सगळे असे फ्लोअरवर टाकले होते आम्ही छान वाटेल म्हणून. पण फॅन लावल्यामुळं ते सगळे इकडे तिकडं कोपऱ्यात गेलेत. थोडंसं डेकोरेशन असलं तरी 2 ग्लासमध्ये आम्ही ना छान असे फ्लावर्स सेट करतोय. फोटो काढताना डायनिंग टेबलवर ठेवू, छान वाटेल नाही का. ॲक्च्युली हॉलमध्ये डेकोरेशन करायचं होतं, ओमकारचं लास्ट टाईम केलं होतं ना तसं, पण तिला तिथं नको होतं त्यामुळे थोडक्यात इथं आवरून गेलं डायनिंग टेबलच्या इथे. केकचं लास्ट टचअप झालेला आहे आणि असा दिसतोय आजचा हा केक. येस, डेकोरेशनसाठी आम्हाला ना काचेचे ग्लास हवे होते आणि ते काय आणणं झालं नाही. आणि हे जे दिसत आहेत काचेच्या बरण्या माझ्या मसाल्याच्या आहेत, तर त्यामध्येच आम्ही असे लाईट्स आणि बो लावून डेकोरेशन केले. खूप सुंदर दिसतंय. तुम्ही शेती बघायला, माझी शेती टेरेसवरची शेती बघायला. बाबा पूर्वा, आवडली पाणीपुरी? आज फर्स्ट टाइम आपण घेतलं नाही व्हिडिओ फूडचा. तूच सांग आता काय काय केलं सो पूर्वाच्या. आता काय आहे, मिनी समोसा आहे, माझा फेवरेट भाकरवडी आहे, पाणीपुरी आहे येस, and potato chips. स्नॅक्स. But the biggest snack is here. I shouldn't do it. It was small. सो असा एक चार्ट आयटम ठेवलेला आहे. पाणीपुरी सर्वांनाच आवडते नाही का, आणि मला तर खूपच, मी तर 2 दिवस खाणार आहे मनसोक्त अशी पाणीपुरी. आजकाल काय होतं, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेर पाणीपुरी खायचं म्हटल्यावर भीती वाटते. आणि पूर्वा आणि तिचा डॅडा अजिबातच बाहेर पाणीपुरी खात नाही. ते का खात नाहीत याची स्टोरी मी बऱ्याच वेळेला सांगितली सुद्धा होती माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून. आज माझा बराच वेळ ना पाणीपुरीचं पाणी आणि चटणी बनवण्यात गेला. असं डिनरसुद्धा रेडी आहे. केक कट झाल्यानंतर डिनर करू.
चित्र ते I wanna be happy, happy, happy. Day and night, wanna be alright, happy. I wanna be lovely, lovely, lovely. Bold and bright, wanna find my light, lovely. Hold my hand and tell me everything is good. Strike up the band and let's wake up the neighborhood. They'll never get us, they'll never catch us. No, no, no. I wanna be happy, happy, happy. Day and night, wanna be alright, happy. I wanna be lucky, lucky, lucky. Play my cards, gonna count my stars, lucky. Hold my hand and tell me everything is good. Strike up the band and let's wake up the neighborhood. They'll never get us, they'll never catch us. No, 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 no. We all wanna be happy. We all wanna be happy. We all wanna be happy. We wanna be happy. We wanna be happy. We wanna be happy. Happy. We wanna be happy. Happy. Day and night, gonna be alright. Bold and bright, gonna find my light. Happy. I wanna be, I gotta be, I'm gonna be happy. चला 9 वाजलेले आहेत आणि इकडं मुली डिनर करतायत. तर आज डिनरमध्ये आहे पावभाजी, मसाले भात, रायता आणि स्वीटमध्ये म्हणाल तर गुलाबजामुन. येस, गुलाबजामुन म्हणाल तर ते मी काल करून ठेवले होते, त्यामुळे खूप इझी झालं, टाईम वाचला. चला तर रिटर्न गिफ्टमध्ये काय देणार आहे ते बघूयात. क्यूट मुलींसाठी सुंदर अशा क्यूट पर्स मी आणलेल्या आहे. पूर्वानं छोटी अत्तरची बॉटल म्हणा, ब्रेसलेट म्हणा, ते सुद्धा घेतलं होतं. आम्ही ट्रिपला गेलो होतो ना, तेव्हाच तिनं ब्रेसलेट आणले होते सगळ्यांसाठी. काही मैत्रिणी आत्ता चाललेल्या आहेत आणि काही मैत्रिणी थोड्या लेट जाणार आहेत. बाय बाय बाय. थँक्यू सो मच. ही तर वेळात वेळ काढून आली आहे मॅडम. मस्त गेम घेतले हिनं, मजा आली ओव्हरऑल. नाही तर तुझ्यामुळे झाली गेम, नाही तर मी तर केली नसती. थँक्स ग, थँक्स. मुलांना घेऊन यायला पाहिजे. माझ्याकडनं जरा फोर्स करायचं हिला राहू. मुलींची मज्जा सुरू आहे. म्हणजे काय होते की पॅरेंट्स जसे जसे न्यायला येत आहेत ना, तशा तशा ह्या सगळ्या ना एकीला सोडायला गेटपर्यंत जात आहेत, पुन्हा येत आहेत. कोण जायचं असेल की त्यांना सोडायला पुन्हा गेटपर्यंत जात आहेत. म्हणजे त्यांच्या तेवढ्या गप्पा टप्पा होतात आणि त्यांना मजा येते ओव्हरऑल. येतील त्यास एक 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 जणांना सोडायला. It's sweet, 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 how can it be? And you make my candy-coated heart melt. When you take my hand and I am under your spell. Baby, I crave your affection. When I stepped in sweet confection, honey, you're my sugar.
I'm pleased as punch. Whether spiked or sparkling, you make me tipsy and bubbly. If you're dessert, I want the last course first. Oh, how I love all your candy kisses, and I'm addicted. Oh, 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 I can't have just one. No, you make my candy coated heart melt. When you take my hand, then I am under your spell. Oh, and you make my candy जवळपास 10:30 वाजलेले आहेत. आज आहे संडे. उद्या मुलांची शाळा असल्यामुळे त्यांनाही निघावं लागतंय आणि नंदूबाई आल्या की मला भरपूर हेल्प होत असते. त्याचबरोबर माझ्या मैत्रिणीसुद्धा खूप छान आहेत. नेहमी त्यांचा फोन असतो, काही गरज लागली किंवा काही असेल तर आम्हाला सांगत जा म्हणून हेल्पसाठी ना सगळे अगदी रेडी असतात आणि त्यामुळं मला फारसं टेन्शन येत नाही, बर्डन येत नाही. पूर्वाच्या अजून 2 मैत्रिणी आहेत, त्या मात्र उशिरा जाणार आहेत. त्यांची मम्मी न्यायला येईल. तीही माझी खूप छान फ्रेंड आहे. मीही फ्रेश होते आणि ती आल्यानंतर तिच्याबरोबर डिनर करते. त्यावेळेत नवरासुद्धा या सगळ्यांना सोडून येईल परत. baby, I crave your affection. जवळपास 11:30 वाजलेले आहेत आणि उद्या शाळा असल्यामुळं थोडीशी लंच बॉक्सची तयारी करेन. 12 तर मला झोपायला होतील, 12 साडेबारा. व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. बाय बाय.